तर नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर आज आपण कॅनवाचं लेआउट बघणार आहोत इन PC. तर मोबाईलमध्ये पण मी सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे, मोबाईल स्क्रीन रेकॉर्ड करून मोबाईलमध्ये. तर कॅनवा हा मोबाईल फ्रीसुद्धा, म्हणजे मोबाईलमध्ये पण आपण कॅनवा हा ॲप इझिली वापरू शकतो, ॲज वेल ॲज आपण कम्प्युटरमध्ये सुद्धा इझिली ॲप वापरू शकतो. सेम आपल्याला ही कम्प्युटरला जे दिसतं आपल्याला, तेच आपण मोबाईलला सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसू शकतं. तर थोडं काम आपण मोबाईलवरून सुद्धा करू शकतो. मोबाईल फ्रेंडलीसुद्धा आहे कॅनवा हा ॲप. मोबाईल फ्रेंडली पण आहे कॅनवा ॲप, ॲज वेल ॲज PC वर सुद्धा आपण त्याच्यावर काम करू शकतो. सेम स्टोरेज असतं, इकडं पण आपल्याला तेच दिसतं, तिकडं पण आपल्याला तेच दिसतं. जर आपल्या एकच जीमेल ॲड्रेस जर असेल आणि एकच ॲप घेतला असेल तर सेम इकडं पण आपण तो ॲप बघू शकतो आणि कम्प्युटरला पण बघू शकतो, ॲज वेल ॲज आपण मोबाईलमध्ये सुद्धा तो ॲप ओपन करू शकतो. तर आज आपण तर कॅनवा ॲप कसं घ्यायचं हे पहिला मी सांगणार आहे. हा कॅनवा ॲपचा डॅशबोर्ड आहे, जो आता मी कम्प्युटरला ओपन केला आहे तो. आणि कॅनवा ॲपची वेबसाईट म्हणलं तर काय, प्ले स्टोअरमधून आपण इन्स्टॉल करून घेऊ शकतो. www.canva.com याच्यावरून आपण कॅनवा ॲप डाउनलोड करून घेऊ शकतो. तर कॅनवामध्ये 2 व्हर्जन येतात, एक फ्री कॅनवा आणि एक प्रो कॅनवा. तर फ्री कॅनवा आणि प्रो कॅनवामध्ये काय फरक आहे तर तो आज आपण थोडक्यात बघणार आहे. तर बघा, आज आपण एक इंस्टाग्राम पोस्ट ओपन करूया. तर बघा, आपण इंस्टाग्राम पोस्ट ओपन केलेली आहे. तर आता मी फ्री कॅनवा आणि प्रो कॅनवा ह्याच्यामधला फरक सांगणार आहे तुम्हाला. तर आपण आता जर आपल्याला एखादी डिझाईन तयार करायची असेल तर आपल्याला एलिमेंट्स लागतात. तर आता आपण एलिमेंट्समध्ये जाऊया. शेप्स, ग्राफिक्स, 3D, फोटोज, ॲनिमेशन्स. तर आता आपण शेप्समध्ये जाऊया. जर ग्राफिक्स प्रो व्हर्जन घेता तर तेव्हाच ते तुम्ही यूज करू शकता. हे आपण यूज करू शकतो. हे आपण म्हणजे हे असं आहे, बरेचसेच भरपूर असतात. आता हे बघा, हे मी घेतलं आहे, बरोबर आहे, येतं ते इथं आपल्या डिझाईनमध्ये. पण जेव्हा आपण डिझाईन सेव्ह करतो ना, तेव्हा तो हा जो पिक्चर आहे तो मी इथं त्यांनी दाखवला आहे. प्रो व्हर्जनवाल्यांना हा फ्रीमध्ये आपण यूज करू शकतो. जर आपण हा साधा आहे, म्हणजे याला काय हे नाही आहे. पण हा जेव्हा आपण घेतो आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे सगळे हे जर वापरायचे असले तर तुम्ही प्रो घेणं मस्ट आहे. जर साधं जरी कॅनवा तुम्ही वापरू शकत असाल तर ते करताय, पण ते जर असे काय असेल तर आपण ते वापरू शकत नाही. तर तुम्हाला कळलं असेल, हा जो क्राउन आला आहे तो प्रो व्हर्जनवाल्यांनाच येतो. प्रो व्हर्जन असेल तर तुम्ही हे वापरू शकता, डिझाईन तुमच्या डिझाईनमध्ये ही डिझाईन वापरू शकता. आणि जर नसेल तर मग तुम्ही वापरू शकत नाही, असं आहे. तर बघा, तर तुम्हाला प्रो व्हर्जन आणि साधा आपला कॅनवा हे समजलं असणार. तर आत्ता आपण बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत आपण कॅनवामध्ये काय काय डिझाईन्स तयार करू शकतो. तर होमला जाऊया पहिल्यांदा. ओके, तर हा होम पेज आला कॅनवाचा.
फर्स्ट आपण जेव्हा ओपन करतो तेव्हा असा होम पेज येतो. आणि अनेक मला सांगायचं होतं, तर जर तुम्हाला प्रो व्हर्जन जरी हवा असेल तर एकदम 100 ते 150 रुपयेपर्यंत तुम्हाला प्रो व्हर्जन मिळून जातो. जे कोण कॅनवा वगैरे शिकवतात त्यांच्याकडे तो अवेलेबल असतो. त्याने बल्क और घेतलेला असतो. मग आपण त्यांना एक 100-150 रुपये देऊन आपण तो प्रो व्हर्जन घेऊ शकतो कॅनवाचा. इतकं पण काय महाग नाही आहे तो, म्हणजे 100-150पर्यंत बसून जातो. तर बघा, आपण कॅनवामध्ये काही कोणत्या डिझाईन्स तयार करू शकतो आणि सेल पण करू शकतो. हे तर आज आपण डिझाईन्स फक्त बघणार आहोत. तर टेम्पलेट्स आपण रेडी टू यूजसुद्धा मिळतात इथं आपल्याला. आता हे बघा, हे रेडी टू यूज आहे. 10 पेजेस आहेत त्याच्यात. ह्यात फक्त आपण एडिट पण करू शकतो, आपली माहिती त्यात घालू शकतो आणि हे असं डाउनलोड करून घेऊन आपण ते सेल पण करू शकतो. तर आता कार लोन प्लॅन्स आहेत, हे टेम्पलेट्स आहेत. हे बघा, म्हणजे असं आपण भरपूर रेडी टू यूज टेम्पलेट्स वापरू शकतो. तर बघा, टेम्पलेट्स वापरू शकतो. मॅजिक लेअरमध्ये आपण एडिटिंगसाठी वापरू शकतो. प्रिंट शॉपसाठी ज्या प्रिंट्स लागतात त्या इथं आपण तयार करू शकतो. प्रेझेंटेशन, समजा एक आपल्याला 5 ते 10 असं स्लाईडचं प्रेझेंटेशन असेल. समजा आपला एखादा प्रोजेक्ट असेल आणि प्रेझेंटेशन तयार करून आपण ते तयार करायचं असेल आपल्याला, तर आपण इझिली इथं कॉपी आणि पेस्ट करून इझिली तयार करून घेऊ शकतो. सोशल मीडियासाठी सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो. सोशल मीडियासाठी म्हणजे आपल्याला इंस्टाग्राम पोस्ट, रील्स आपण याच्यात एडिट करू शकतो, त्या तयार पण करू शकतो आणि डाउनलोड करून वापरू शकतो. व्हिडिओ 30 सेकंदपर्यंतचे व्हिडिओ आपण इथं तयार करून डाउनलोड करून घेऊ शकतो. व्हाईट बोर्ड्स आपण जे काय असतात ते सगळे शीट्स, वेबसाईट डिझाईन करू शकतो. वेबसाईट क्रिएट जर करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. कस्टम साईज म्हणजे काय, तर तुम्ही इथं A4 साईज किंवा तुम्हाला इन्व्हिटेशन कार्डची साईज असते ती तुम्ही इथं कस्टमाइज्ड साईज करून घेऊ शकता. तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड्स ते कोणत्या साईजमध्ये हवं आहे ते सुद्धा तुम्ही इथं तयार करून घेऊ शकता आणि वापरू शकता. अपलोड्स ऑल मीडियामध्ये आपण इथून अपलोड पण करून घेऊ शकतो. तर सी मोर, तर इंस्टाग्राम स्टोरी, तर बघा प्रेझेंटेशन, पोस्टर्स, CV, ईमेल्स, इन्व्हिटेशन कार्ड्स, इंस्टाग्राम पोस्ट, इंस्टाग्राम स्टोरी, लँडस्केप व्हिडिओ, कोड, लोगो, ॲज वेल ॲज आपण काय करू शकतो, मोबाईल व्हिडिओज, फेसबुक पोस्ट, बिझनेस कार्ड्स, फोटो, कॉलेज लोगो, फ्लायर्स, ब्राउझर्स, मेन्यू, डॉक, फेसबुक पोस्ट, बिझनेस कार्ड, फोटो, कॉलेज, व्हाईट बोर्ड, शीट्स, वेबसाईट, डॉक्युमेंट्स, मेन्यू आणि ब्राउझर्स, हे सगळं आपण इथं कॅनवामध्ये डिझाईन करू शकतो. ॲज वेल ॲज आपण रेडीमेड टेम्पलेट्ससुद्धा इथं एखादी टेम्पलेट्स घ्यायची. तर आता बघा, आपण रेडीमेड टेम्पलेट्स घेऊन ती एडिट करून सुद्धा वापरू शकतो किंवा आपण तयार पण करू शकतो. आता बघा, टेम्पलेट्स आले ते सगळ्या. आता बघा, हे हॅपी बर्थडेचे आहे. सॉरी, तर स्लाईड पण झालेली.
तर बघा हॅपी बर्थडेची स्लाईड आहे ही. तर आता आपण इथं कस्टमाइज करून घेऊ शकतो. तर आता तुमचा फोटो जर असेल तर आपण इथं एक फोटो ॲड करून बघूया. फोटो पण ॲड करू शकतो आपण. आता बघा एलिमेंट्स अपलोड्समध्ये जायचं. इथं बघा हा अपलोड सेशन आहे. तर इथं आपण जाणार अपलोड फाईल्समध्ये. आपल्या ज्या मोबाईलमध्ये अपलोड्समध्ये तर इथं जर आपली फोटो आपले इथं ॲड असतील गुगल फोटोला तर इथं आपण घेऊ शकतो. किंवा आपण एलिमेंट्समध्ये फोटोजमध्ये जाऊया. थांबा. तर बघा हा फोटो जर आपल्याला तिथं घ्यायचा असेल तर आपण हा इथं घेतला. हा इथं आला फोटो आणि आपण याच्यात सुद्धा ॲड करू शकतो. ही फ्रेम नसणार आहे मला वाटते. डायरेक्ट फोटोज घेतले आहेत त्यांनी ते. तर इथं आपण आपला स्वतःचा फोटो घेऊन हे एडिट करून घेऊ शकतो. हॅपी बर्थडे पण हे पण आपण चेंज करू शकतो. ह्याची साईज, हे जे कुठं ते हे केलं लोकेशन पण आपण सगळे चेंज करू शकतो. अलाइनमेंट बघा हे सगळे आपण चेंज करून घेऊ शकतो. तर बघा इथं पाठीमागं सुद्धा त्यांनी हेच लावले ग्रिड्स. अशा पद्धतीने आपण हे बघा याचे पण आपण साईज कमी जास्त करू शकतो, कमी करू शकतो. ह्याची पण साईज कमी जास्त आपण कोणत्या पण अक्षराचे करू शकतो. ॲज वेल ॲज आपण फॉन्टसुद्धा चेंज करू शकतो. बघा आता असं म्हणजे आपण कस्टमाइज करू शकतो. इथं जर आपण फ्रेम घेतल्या, इथं याने फ्रेम घ्यायला नाही आहे फोटो फ्रेम, त्यामुळे ते एडिट झालं नाही. नाही तर तुम्हाला मी दाखवते. एक मिनिट. एलिमेंट्समध्ये जायचं, फ्रेम म्हणून सर्च करायचं, फ्रेम. ओके. तर बघा आता आपण इथं चौकोनीच घेऊया फ्रेम. तर आपण पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आणि मग आता हे इथं येतं. ओके. तर आता आपण इथं काय करणार, ह्या फ्रेममध्ये सुद्धा हा फोटो एक ॲड होतो आहे बघा पाहिजे. हां बघा असं जर फ्रेममध्ये आपण जर घेतलं तर मात्र त्यात ॲड होतं. फ्रेममध्ये सुद्धा आपण भरपूर चेंजेस करू शकतो. फ्रेममध्ये जेव्हा एखादा आपण फोटो घेतो तर तो ॲड होतो त्याच्यात. तर याला आपण इफेक्ट देऊ शकतो. ॲनिमेशन पण असतात, भरपूर ॲनिमेशन्स असतात त्याला. खालच्या सारून स्लाईड झालं. तर हा व्हिडिओचा आहे 0.5 सेकंडचा, त्यामुळे आपण इथं करू शकतो. असं आपण प्रत्येक गोष्ट तिथं इझी टू हँडल करू शकतो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा.